चला आपलं कोऑर्डिनेट जॉमेट्री चालू आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 या प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो चालू आहे. पॉइंट P is center of the circle, center of the circle, center of the circle, center of the circle, and AB is diameter, and AB is diameter. Find the coordinate of point B. If coordinate of point A 2, -3, and coordinate of point P चे coordinate -2, 0. Find the coordinate of point B. काय म्हणताय, एक सर्कल आहे, या सर्कल मध्ये जो सेंटर आहे P इज अ सेंटर ऑफ द सर्कल अँड AB इज अ डायमीटर असं आहे. A चे कोऑर्डिनेट दिलेत आणि P चे कोऑर्डिनेट दिलेत. B चे कोऑर्डिनेट तुम्हाला फाइंड करायला सांगितलेत. म्हणजे हा x कोऑर्डिनेट आहे x आणि y, हा कोऑर्डिनेट आहे x1 y1, हा आहे x2 y2. म्हणजे x2 y2 फाइंड करायचं. मला सांगा या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये मिड पॉइंट फॉर्म्युला वापरावा लागेल का दुसरा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला वापरावा लागेल का सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागेल का? तर P इज अ मिड पॉइंट, P इज अ मिड पॉइंट बिकॉज रेड ऑफ सेम सर्कल, रेड ऑफ सेम सर्कल. AP आणि PB दोघांचं डिस्टन्स इक्वल असणार आहे. काय इक्वल असणार आहे? रेड ऑफ सेम सर्कल. ओके, चला बघा कन्सिडर करूया. P is center of the circle and AB is diameter of circle with center P. AB is a diameter of circle with center P, therefore AP is equal to PB because radius of same circle, radius of same circle. Therefore P is midpoint of segment AB. P हा काय झाला? मिडपॉइंट झाला. कोणाच्या सेगमेंटच्या? AB सेगमेंटचा P इज अ मिडपॉइंट. P midpoint झाला म्हणजे बाय midpoint फॉर्म्युला. P is a midpoint, therefore by midpoint फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? मिडपॉइंट फॉर्म्युला. मग मिडपॉइंट फॉर्म्युला काय आहे? जे मिडपॉइंट फॉर्म्युला असतो यामध्ये x अगोदर A चे कोऑर्डिनेट घ्या. A चे कोऑर्डिनेट आहेत 2, -3 आहे. B चे कन्सिडर करूया x2 y2 आणि P चे आहेत कोणते? -2 0. मग हे फाइंड करायचे B चे कोऑर्डिनेट म्हणजे हा x1 y1, x2 y2, हा x आणि y. ओके, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला जे मिड पॉइंट जे कोऑर्डिनेट असतात त्याला xy कन्सिडर केलं जात आहे आणि जो सेगमेंट असतो त्यातला पहिला म्हणजे x1 y1 आणि दुसरा म्हणजे x2 y2 बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. काय मिड पॉइंट फॉर्म्युला आहे? xy इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 अँड y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. बघा या ठिकाणी x आणि y चे कोऑर्डिनेट दिलेत आहे की नाही. मग अगोदर x चा काढायचा म्हणजे x चा दिला म्हणजे x चा फॉर्म्युला वापरूया. x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. x किती आहे? -2. -2 x1 किती रे?
x1 आहे 2 प्लस x2 अपॉनमध्ये 2. हा 2 अपॉनमध्ये इकडे आल्यावर इंटू येईल. निगेटिव्ह 2 इंटू 2 इज इक्वल टू 2 प्लस x2. निगेटिव्ह 4 हा 2 पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावर निगेटिव्ह 2 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू निगेटिव्ह 6. एक्सची किंमत भेटली निगेटिव्ह 6. आता त्याच्यानंतर वायचा फॉर्म्युला वापरावा लागेल. y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. y1 किती रे, सॉरी वायची किंमत किती आहे, y जो आहे तो 0 आहे. 0 इज इक्वल टू y1 किती आहे, y1 आहे निगेटिव्ह 3 आहे. निगेटिव्ह 3 प्लस y2 डिवाइड बाय 2. 2 इंटू झाले इकडं निगेटिव्ह 3 प्लस y2. 0 इंटू 2 0. निगेटिव्ह 3 प्लस y2 हे निगेटिव्ह आहे, तिकडे आल्यावर काय पॉझिटिव्ह झाले y2. म्हणजे या ठिकाणी y2 इज इक्वल टू काय आला 3. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ B are निगेटिव्ह 6 and 3. काय आले निगेटिव्ह 6 and 3. ठीक आहे, निगेटिव्ह 6 and 3. हे कोणाचे कोऑर्डिनेट आले, जो बी पॉइंट होता त्या बी पॉइंटचे कोऑर्डिनेट भेटले आपल्याला, की नाही. बी पॉइंटचे कोऑर्डिनेट जो होता म्हणजे त्याला आपण x2 आणि y2 कन्सिडर केलं, निगेटिव्ह 6 and 3. ओके, म्हणजे मिड पॉइंट आपल्याला इथं मिड पॉइंट म्हणून दिलं नाही, पण त्यांनी सर्कल सांगितला. मग सर्कल मधला जर सेंटर असेल आणि ते डायमीटर म्हटलंय, मग डायमीटर मध्ये काय असतं की हे टू रेड डाय ऑफ सेम सर्कल आर कॉन्ग्रंट किंवा इक्वल लेंथ, त्यांची लेंथ किंवा त्याचं डिस्टन्स जे असतं ते इक्वल असतं, की नाही, रेड डाय ऑफ सेम सर्कल. ठीक आहे, झाला क्वेश्चन नंबर 4. एकदम इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 5. काय आहे बघा क्वेश्चन नंबर 5. फाइंड द रेशो इन विच पॉइंट P K7 divide the segment joining A and B. Also find K. Find the ratio in which point P, त्या P ची किंमत दिली आहे, तो in which points P divide the segment, डिवाइड करते सेगमेंट. द पॉइंट divides the segment A and B. Also find the K. आणि K ची किंमत काढा म्हटलं आहे, बरोबर आहे. म्हणजे K ची किंमत म्हणजे या ठिकाणी x ची किंमत काढावं लागेल, जो x आहे तो फाइंड करावा लागणार आहे आपल्याला या ठिकाणी, आहे की नाही. का तर P चे कोऑर्डिनेट दिलेत आपल्याला K and 7. ठीक आहे, बघूया क्वेश्चन नंबर 5. पहिल्यांदा काय म्हटलंय, फाइंड द रेशो. आधी रेशो फाइंड करायचा आहे. रेशो फाइंड करताना एक कोणती किंमत तुम्ही घेऊन कन्सिडर करू शकता. एक किंमत कन्सिडर करून म्हणजे x किंवा y. इथं x तर k दाखवलाय, y मात्र 1 दाखवलाय 7. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अगोदर y नुसार रेशो काढता येईल, आहे की नाही. y नुसार काय करता येईल, yच्या फॉर्म्युल्यानुसार, आहे की नाही. का तर जर रेशो काढताना दोन पद्धतीने काढता येतं, एक तर एक्सच्या फॉर्म्युल्यानं बी काढता येतं आणि वायच्या फॉर्म्युल्यानुसार बी. म्हणजे एक सिंगलच घ्यावा लागतो, डबल घ्यायची गरज नाही. पण इथं एक्सचा किंमत जो दाखवली ती k दाखवली आहे, k वरून आपल्याला अगोदर रेशो काढता येईल का, नाही. मग अगोदर काय करा, वायचा कोऑर्डिनेट 7 दाखवलाय, म्हणजे वाय फॉर्म्युल्यानुसार अगोदर रेशो काढून घेऊ आणि रेशो काढल्यावर नंतर k ची किंमत काढून घेऊ. ठीक आहे, बघूयात चला. त्यामध्ये दोन क्वेश्चन तुम्हाला विचारल्यासारखे विचारलेत त्यांनी. पहिल्यांदा फाइंड द रेशो, पहिल्यांदा रेशो फाइंड करा म्हटलंय. क्वेश्चन नंबर 5, फाइंड द रेशो. फाइंड द रेशो
in which point P K7 divide the segment joining A 8, 9 and B 1, 2 also find K. तर K फाइंड करा म्हटलं. एक लक्षात ठेवा, एक सेगमेंट जो दिलाय तो सेगमेंट A and B आहे आणि त्याचा जो पॉइंट आहे, जो डिवाइड पॉइंट आहे तो P आहे. मग A चं कन्सिडर करूया 8, 9, B कन्सिडर करूया 1, 2 आणि हा आहे K7. हा x1 y1 x2 y2 आणि हा x and y. फाइंड द रेशो m:n फाइंड करायचं आहे. मग आता m:n फाइंड करायचं म्हणजे बाय सेक्शन फॉर्म्युला. मग रेशो काढताना तुम्हाला माहिती आहे एकच तुम्ही वापरा, x = किंवा y = बरं इथे x = k, त्यामुळे x च्या फॉर्म्युल्यानुसार येणार, y च्या फॉर्म्युल्यानुसार काढूया. मग y = काय होतो my2 प्लस ny1 अपॉन m प्लस m. सेक्शन फॉर्म्युला. y चा कोऑर्डिनेट किती आहे 7 = m फाइंड करायचं आहे. y2 किती रे, y2 आहे 2, m × 2 प्लस n किती आहे माहित नाही, n × y1 किती आहे 9 अपॉन मध्ये काय येणार m प्लस m. 7 = 2m प्लस 9n अपॉन m प्लस m. क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × mn आणि हे ॲज इट इज या स्वरूपात बघा. 7 इन ब्रॅकेट m प्लस n = 2m प्लस 9n. 7m प्लस 7n = 2m प्लस 9n. 7m प्लस माइनस 2m, 9n माइनस 7n. 7 मधून 2 गेले 5m 2n n इंटू आहेत अपॉन मध्ये आले 2/5 m = 2:5. पहिल्यांदा फाइंड केला रेशो. पहिला जो रेशो होता तो फाइंड झाला 2:5 आहे की नाही. आता आपल्याला म्हटलंय अल्सो फाइंड के आणि के ची किंमत काढा म्हटलंय. मग आता के ची किंमत काढायची म्हटल्यावर जो x चा फॉर्म्युला असेल, रेशो माहित झाला आपल्याला, मग आता जो x चा फॉर्म्युला आहे त्या x च्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया. म्हणजे x चा फॉर्म्युला काय असतो x = mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस m. मग मला सांगा या ठिकाणी x म्हणजेच काय आहे k आहे. k = m ची व्हॅल्यू भेटली आहे आपल्याला, m आहे 2 × x2 आहे 1 प्लस n ची व्हॅल्यू आहे 5 × x1 आहे 8 अपॉन m प्लस n 2 + 5 2 1 = 2 8 5 = 40 5 + 2 7 42 / 7 7 6 = 42 7 × 42 k = काय आलं 6. या दोन व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायला सांगितलं. फाइंड द रेशो म्हणजे m:n अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ k आणि k ची एक किंमत तुम्हाला फाइंड करायला सांगितली होती हे की नाही. म्हणजे या स्वरूपामध्ये
के ची किंमत असेल. म्हणजे एक लक्षात ठेवत जा, कन्फ्युजन व्हायचं नाही अजिबात. इथं पी दिलाय आणि हा पी डिवाइड होतोय म्हणजे रेशोमध्ये डिवाइड करताय त्यांना. मग याचा एक कोऑर्डिनेट के दिलाय, मग के ची किंमत अगोदर निघणार नाही, अगोदर तुम्हाला रेशो काढावा लागणार. मग रेशो कशावरून काढणार? हा इथं नंबर दिलेला आहे 7. 7 म्हणजे वाय आहे, मग वायच्या फॉर्म्युल्यानुसार रेशो काढला. आणि पुन्हा के एक्स आहे, पण पुन्हा नंतर एक्सचा फॉर्म्युला वाढला, म्हणजे बाय सेक्शन फॉर्म्युल्यानुसार हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन इझी असतात, पण एक्झाममध्ये मुलं काय झालेलं असतात माहिती आहे का, कन्फ्युजन होतात, गोंधळून जातात, कशी व्हॅल्यू काढायची हे कळत नाही. तुम्हाला एक सांगतो, कोऑर्डिनेट जॉमेट्री टॉपिक हा जेवढा इझी वाटतो तेवढा इझी नाहीये. इझी कशामुळं नाही की त्यात कन्फ्युजन जास्त आहे त्याच्यामध्ये. बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे. काय फाईंड करायला सांगितलंय आणि कशा पद्धतीनं फाईंड करायचंय हे यामध्ये काळजीपूर्वक बघावं लागतं तुम्हाला, आहे की नाही. नंतरच क्वेश्चन सॉल्व्ह होतो. टॉपिक खूप लहान आहे आणि सब टॉपिक पण त्याच्यामध्ये 3च आहेत, परंतु कन्फ्युजनच्या स्वरूपात आहेत. भरपूर कन्फ्युजन आहे याच्यामध्ये आणि मुलं भरपूर कन्फ्युजनमुळंच या ठिकाणी मार्क तुमचे कमी होतात. अजूनही आपल्या स्लोपचा एक भाग राहिला ना पुढचा, आहे की नाही. म्हणजे पहिल्यांदा बाय डिस्टन्स फॉर्म्युला बघितला, हा सेक्शन फॉर्म्युला चालू आहे आणि पुढं स्लोपचा आपल्याला आहे की नाही. पण इझी आहे, तिन्ही विषयाचे सब टॉपिक जे आहेत ते एकदम इझी आहेत. ठीक आहे, हा झाला 5 नंबरचा क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया 6 नंबर. काय क्वेश्चन आहे बघा 6 नंबरचा. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स 22, 20 and 0, 16. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट. मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचे म्हणजे बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. जो तुम्हाला मिड पॉइंट फॉर्म्युला दिला आहे त्या मिड पॉइंट फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करायचं. एकदम इझी क्वेश्चन आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला इथे यूज करावा लागेल, ठीक नाही, आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करावं लागेल. चालतंय, बघूयात. Question number 6. Question number 6. Find the coordinate. Find the coordinate. Find the coordinate of midpoint. Of midpoint of the segment. Of the segment joining the points, joining the points 22, joining the points 22, 20 and 0, 16. एक सेगमेंट आहे, फॉर एक्झाम्पल असा कन्सिडर करू ए अँड बी आणि याचा मिड पॉइंट आहे पी एक्स वाय. एचे कोऑर्डिनेट आहेत 22, 20, बीचे कोऑर्डिनेट आहेत 0 and 16. हा x1 होईल, y1, x2, y2. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. सपोज करूया याला, लेट point P is midpoint of segment AB. कन्सिडर केलं आपण, P नाव दिलं त्याला, सेगमेंट AB दाखवलाय, नाव त्यांनी दिलेले नाही तिच्यामध्ये, आपण आपल्या मनानं कन्सिडर केलंय सॉल्व्ह करण्यासाठी इझी व्हावं म्हणून.
ए चे कोऑर्डिनेट काय झाले मग 22 20, बी चे कोऑर्डिनेट 0 and 16 आणि याच्यामध्ये पी चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. हा x1 झाला y1 x2 y2 बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला. मिड पॉइंट फॉर्म्युला काय आहे xy x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 y1 प्लस y2 डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला आहे. xy काढायचं फाइंड करायचं. x1 प्लस x2 22 प्लस 0 डिवाइड बाय 2 y1 प्लस y2 20 प्लस 16 डिवाइड बाय 2. बघा चला काय होणार मग 22 अपॉन 2 36 अपॉन 2 20 प्लस 16 36 डिवाइड बाय 2 x कॉमा y इज इक्वल टू 22 अपॉन 2 36 अपॉन 2 बेक बे 18 2 36. कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट आर 11 and 18. 11 and 18 म्हणजे जे मिड पॉइंट होते ठीक नाही, जो आपल्याला मिड पॉइंट दिलेला आहे त्या मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट भेटले 11 and 18 11 आणि 18 ठीक नाही. म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपल्याला क्वेश्चन दिलेला होता तो या स्वरूपामध्ये होईल. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 6. आता याच्यानंतरचा जो 7 नंबरचा क्वेश्चन दिला आहे फाइंड द सेंट्रॉइड्स ऑफ द ट्रायंगल्स हुज व्हर्टायसेस आर गिवन बिलो. फाइंड द सेंट्रॉइड काढायचा म्हणजे आपल्याकडं सेंट्रॉइडचा बी फॉर्म्युला आहे आपल्याकडं. कोणता आहे सेंट्रॉइडचा फॉर्म्युला? एक्सची किंमत काढायची असेल तर x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय 3 आणि y ची किंमत काढताना y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइड बाय 3 आहे की नाही. या स्वरूपामध्ये हा क्वेश्चन आहे. चालतंय बघूया नेक्स्ट क्वेश्चन. हा झाला 6 नंबरचा. आता बघूया क्वेश्चन नंबर 7 नंबरचा क्वेश्चन जो 7 नंबरचा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे त्या ठिकाणी बघूयात. चला सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरावा लागेल क्वेश्चन नंबर 7 मध्ये. सब क्वेश्चन दिलेत 7 मध्ये आपल्याला काही. क्वेश्चन नंबर 7 बघा. Find the centroids. Find the centroids of triangles. त्यातला फर्स्ट नंबरचा आहे -7 6. सेकंड नंबर आहे 2 -2 आणि थर्ड नंबर आहे 8 5.
यामध्ये आपल्याला अगोदर दिलेल्या क्वेश्चननुसार 7 2 -2 and 8 5 x1 y1 x2 y2 x3 y3 by centroid formula सेंट्रॉइड फॉर्म्युला काय असतो? x इजिकल टू फाइंड द कोऑर्डिनेट म्हणताय, मग x कॉमा y म्हणा वाटलं तर डायरेक्ट x y इजिकल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय 3 y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइड बाय 3. 5 चला काय येणार मग? x1 प्लस x2 प्लस x3. x1 आहे -7 प्लस 2 प्लस 8 डिवाइड बाय 3. y1 आहे 6 प्लस -2 प्लस 5 डिवाइड बाय 3. प्लस मायनस मायनस किंवा 8 मधून 7 लेस करा, 1 राहिला. 1 प्लस 2 3/3 प्लस मायनस मायनस 6 मधून 2 लेस केले 4 प्लस 5 9/3. 3 1 जा 3 3 3 जा 9. एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट काय आले? एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट काय आले? 1,3. देयरफॉर कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड आर 1 and 3. काय आले? 1 and 3 ही आली फॉर्म्युल्यानुसार, जो आपण सेंट्रॉइड म्हणतो होतो की नाही. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइडच्या नुसार हे भेटला. म्हणजे 7 नंबरच्या मधला जो फर्स्ट होता तो या स्वरूपामध्ये. ठीक आहे. आता बघूया त्यातला नेक्स्ट नंबरचा जो दिलेला आहे हा फर्स्ट झाला. त्याच्यामध्ये एक सेकंड नंबर आणि थर्ड नंबर असे 3 क्वेश्चन आहेत. एकदम सेंट्रॉइड फॉर्म्युला समजला का तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला इथं फॉर्म्युला परफेक्ट असणं गरजेचं आहे. या टॉपिकमध्ये तेच आहे कंडिशन, किंवा तुम्हाला फॉर्म्युले परफेक्ट असले की क्वेश्चन तुमचा इझी सॉल्व्ह होणार आहे, त्यात काहीच अडचण नाही. बघा त्यातला सेकंड नंबरचा 3 - 5. सेकंड नंबर 4 3. थर्ड नंबर 11 -4. -3 -5 4 3 11 -4. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला काय होणार? x1 3 + 4 + 11 3 + 4 + 11 डिवाइड बाय 3. y1 -5 + 3 -4/3. प्लस मायनस व्हावं लागेल आता. 11 + 4 15 + 3 18 डिवाइड बाय 3. -4 - 5 -9 -9 + 3 -6 डिवाइड बाय 3. प्रोसेस काळजीपूर्वक करत जा. प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा. 3 × 18 3 2 6. म्हणजे एक्स वाय काय आलं बरं? x, y आलं. 3 2 18 6 आणि -2. Therefore coordinate of centroid are 6, -2. 6, -2. या स्वरूपामध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन झाला.
यातला राहिलेला जो 3rd नंबरचा क्वेश्चन आहे आता तो आपण काय करूया उद्याच्या याच्यामध्ये घेऊया. चालतंय. बाकीचं आता आपण उद्याला घेऊ.